गेल्या काही दिवसांपासून मी एक गोष्ट नोटीस केली आहे, ती म्हणजे तुम्ही कुणासाठी कितीही काहीही करा, शेवटी तुम्ही कुठेतरी कमीच पडता. जर तुम्ही एखाद्यासाठी 100 गोष्टी चांगल्या केल्यात आणि एक गोष्ट काहीतरी चुकून तुमच्या हातून घडून गेली, तर ती चुकीची गोष्ट मात्र बरोबर लक्षात ठेवतात आणि तुम्ही एवढ्या सगळ्या केलेल्या चांगल्या गोष्टी ते सहजपणे विसरतात किंवा त्यांना ती लक्षातच आणायची नसते. अशा वाईट आणि विचित्र विचारांची प्रवृत्तीची लोक आजकाल आहेत. असो, अशा वाईट विचारांच्या लोकांकडे मी तर दुर्लक्ष करते आणि आम्हाला माहिती आहे आम्ही कोणासाठी किती आणि काय काय केलंय ते, त्यामुळे कोणाला एक्सप्लेनेशन द्यायची मला तरी गरज वाटत नाही. चला तर मी तुमच्यासोबत शेअर करते माझं मॉर्निंग टू इव्हिनिंगचं रुटीन. सकाळी उठले, नवऱ्याला डबा बनवून दिला आणि दुपारी नंतर आमच्या तिघांसाठी मी चपाती आणि राईस बनवला. भाजी तर सकाळची थोडीशी शिल्लक राहिली होती. आम्ही तिघांनी छान असं सोबतच गरम गरम जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर दुपारी आम्हाला लिंबू सरबत प्यायची इच्छा झाली होती. आता मुलांना सुट्टी आहे म्हणजे काही ना काहीतरी आमच्या तिघांचं सतत चालू असतं. ही रेसिपी बनव, ते रेसिपी बनव, सतत उद्योग चालू असतात. तर लिंबू सरबत प्यायचा होता म्हणून साहिलने आम्हाला तिघांसाठी लिंबू सरबत बनवला. तो आम्ही पिला आणि नंतर थोडीशी रेस्ट घेतली, मुलांचा स्टडी घेतला, थोडं आम्ही खेळलो. त्याच्यानंतर इव्हिनिंगला फक्त म्हटलं आपण आप्पे आणि चटणी बनवूया, कारण दुपारी मी जो राईस बनवला होता, मसाले भातच बनवला होता, तो शिल्लक होता. म्हणून विचार केला की रात्रीच्या जेवणामध्ये आप्पे, चटणी आणि मसाले भात होऊन जाईल आणि दुपारी हेवी जेवण पण झालं होतं. आणि मी असं किचनमध्ये जेवण बनवत असले की आमच्या छोट्या साहेबांना प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं असतं आणि त्याचा नेहमी हा हट्टच असतो की मला एकदा ट्राय करू दे. आणि शेवटी कट्ट्यावर बसून त्याने आप्पे पात्रामध्ये एक वेळेस मी म्हटलं चला ठीक आहे म्हणून वरती बसून आप्पे करायला सांगितले आणि त्याने मस्त सगळीकडे सोडले आप्पे. आणि एक वेळा झाल्यानंतर मी त्याला खाली उतरवलं, म्हटलं चल तू खाऊन घे. आणि बाकी सगळे मी पटापट बनवून घेतले आणि आमच्या सगळ्यांचं जेवण झालं. आणि त्यानंतर मी आणि माझा नवरा आम्ही खाली गेलो वॉक करायला. आमचं वॉक म्हणजे काय, वॉकच्या नावाखाली आम्ही गेलो एका शॉपमध्ये डे टू डेमध्ये आणि ते आपल्याला जास्त लांब नाही आहे, वॉकिंग डिस्टन्सवरच आहे. तर म्हटलं चला एक फेरी मारून जाऊ, काही आले का. आणि एक दोन गोष्टी तर मला घ्यायच्या होत्या किचनसाठी आणि त्याच बघण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. ते तर घेतलं, पण डे टू डे सारख्या ठिकाणी गेलं की कसं होतं माहिती आहे का, घ्यायला जातो आपण एक दोन वस्तू आणि घेऊन येतो अशा इतक्या बऱ्याच वस्तू, कारण तिथं गेल्यानंतर इतक्या नवीन नवीन गोष्टी आपल्याला दिसत असतात. अरे हे नाही आहे माझ्याकडे, ते नाही आहे माझ्याकडे, असं म्हणत म्हणत पूर्ण ट्रॉली भरून जाते. नेहमी माझ्याकडून असंच होतं, घ्यायला जाते एक वस्तू आणि घेऊन येते 10 वस्तू. पण आज मात्र मी विचार करूनच गेले होते, जे पाहिजे तेच घेणार आणि हातावर माझ्या थोडंसं कंट्रोल केलं. आणि आम्ही घरी यायला निघालो, पण एवढं चालल्यानंतर आणि फक्त आप्पे चटणी खाल्ल्यामुळे म्हटलं चला आपण आईस्क्रीम घेऊन घरी जाऊ. म्हणून जाता जाताच आम्हाला चौघांना आम्ही कोरोनॅटो घेतले आणि घरी गेलो आणि सगळ्यांनी मिळून आम्ही असे आईस्क्रीम खाल्ले. आणि असा होता आजचा दिवस. बाय.